काहे को दुनिया बनाई तूने. तुम्हाला पडलाय का हा प्रश्न कधी, की भगवंतांनी ही सृष्टी, ही दुनिया का बनवली? की ह्या दुनियेमध्ये येऊन कोणीच सुखी नाही आहे. मुलं असणारे नसणारे सुखी नाही आहे, संपत्ती असणारे नसणारे पण सुखी नाही आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना शोधू न पाही. तर का आपण या भगवंतांनी सृष्टीच का बनवली? तर आपल्याला ही सृष्टी भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. आणि श्रीमद भागवतममध्ये सुद्धा मी आत्ताच वाचलं आहे की याचं उत्तर दिलेलं आहे की भगवंतांनी ही सृष्टी आपल्याला आनंदासाठी बनवली. की भगवंताकडे आपण हट्ट केला की मला या कलियुगात जाऊ द्या, मला या मोटारगाडीत बसू द्या, मला आनंद घेऊ द्या. भगवंत म्हणतो नाही, तू जायचं नाही. तू जर या कलियुगात गेला तर तू मला विसरशील, तर तुला त्रास होईल. आणि तू जर माझं बोट सोडलं तर तुला असंख्य यातनं या सृष्टीवर होतील. पण आपण म्हणतो नाही नाही भगवंता, 7व्या महिन्यात मी तुम्हाला वचन देतो की मला तू या सृष्टीत बाहेर काढ, मला या गर्भातून. आणि मी तुला वचन देतो, मी तुला विसरणार नाही आणि मी तुझी कायम पूजा करेल, तुझं नामस्मरण करेल. पण मात्र आपण जगात जेव्हा जन्म घेतो तेव्हा कृत्रिम आई वडील भाऊ बहीण आपले उभे असतात. आपण या परमपित्याला विसरून जातो आणि मग हे दुःखालयम अशाश्वतम ह्या सृष्टीत, या कलियुगात आपण पडतो आणि ह्या मोहमायेत फसून जातो. आणि मग आपल्याला कधीच आनंद होत नाही, कायम मायेच्या मागे. आणि आपण या ज्या आपलं इच्छा आकांक्षा भौतिक सुखाच्या मागे लागतो, मग मात्र आपल्याला आनंद भेटत नाही. कोणीच, तुम्ही मी कोणीच इथे सुखी नाही. साधू संत फक्त ज्यांनी भगवंतांचे चरण पकडले तो मात्र सुखी आहे. आणि भगवंत हेच जाणीव करून देतो की माझ्या चरणांशिवाय तुला कुठेच सुख नाही आहे, तू मात्र परत माझ्या निजधामाला ये. पण त्याला एकच मार्ग उरतो, तेव्हा शेवट फक्त भगवंतांचं नामस्मरण. आणि त्याच मार्गाने, त्याच आपल्याला ती वेल आहे नामस्मरणाची, ती वैकुंठात घेऊन जाते आणि गोलोकधामात घेऊन जाते. पुन्हा या अशाश्वत दुःखालयात आपला जन्म होत नाही. मग आपल्याला आपली चूक कळते. तर त्याच्यासाठी